आता बघूयात या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील डॉक्टरांचं उद्या काम बंद आंदोलन, फक्त रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सुरू राहणार। कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करणार। बांगलादेशातील हिंदूंविरोधातील अत्याचाराविरोधात धुळ्यात आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक। शाळा, महाविद्यालय, बाजार समित्या सुद्धा बंद राहणार। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये आज मोर्चा। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा, सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर दुसरा गुन्हा दाखल। पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। राज्यभरात पावसाची ओढ। राज्यातील 32 प्रमुख धरणांमध्ये सरासरीच्या 10% अधिक जलसाठा, तर जायकवाडी धरणात 50% पाणीसाठा। उत्सवादरम्यान लेझर डीजेच्या वापरास आव्हान। उच्च न्यायालयात जनहित याचिका। लेझर बीम आणि डीजेच्या वापराबाबत योग्य आदेश देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी। महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार रोखण्यासाठी परिवहन मंडळाचा उपक्रम। राज्य परिवहन महामंडळ आणि अक्षरा फाउंडेशननं जागा दाखवा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली। उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचा अपघात। साबरमती एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले। अपघातामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती। जुलैमध्ये 67,000 मेट्रिक टन कांदा निर्यात घटली। कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका कारणीभूत। निर्यातीवर लावलेलं 40% किमान निर्यात मूल्य या कारणांमुळे परिणाम।